नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आता आपल्या गहू पिकामधलं जे तण असतं तर ते तण नियंत्रण करण्यासाठी आपण कोणतं तणनाशक त्या ठिकाणी फवारावं याचीच माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या इतर गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा। तर मित्रांनो, गहू म्हणलं तर आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक असणारं हे पीक आहेत, कारण की गहूचं उत्पादन हे आपल्या देशामध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी घेतलं जातं आणि आपल्याला गहूचं उत्पादन जर का सर्वाधिक काढायचं असलं तर आपल्याला याच्यामधलं जे तण आहेत तर ते तण नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण गावामध्ये सर्वात मोठी जी समस्या असते तर ती तणाची असते आणि ते तण नियंत्रण करण्यासाठी भरपूर काही शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचं तणनाशक त्या ठिकाणी फवारत असतात, परंतु पाहिजे तसा रिझल्ट त्यांना तो येत नाहीत। कारण की तण हे कोणतं असतं आणि ते त्या ठिकाणी तणनाशक हे कोणतं वापरतात। म्हणजे जर का आपल्या शेतामध्ये वेगळं तण असलं आणि आपण जर का चुकीचं तणनाशक आपल्या गहू पिकामध्ये मारलं तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या गहू पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी येत नाही। तर मित्रांनो, आपल्याला नेमकं गहू पिकामध्ये कोणतं तणनाशक घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला एका फवारणीतच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटेल। तर मित्रांनो, भरपूर काही गहू उत्पादक शेतकरी आहेत आणि त्या गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तण त्या ठिकाणी असतं आणि ते तण नियंत्रण करण्यासाठी भरपूर काही शेतकरी हे तणनाशक मारत असतात। काही शेतकऱ्यांना पाहिजे तसा रिझल्ट येतो आणि काही शेतकऱ्यांना पाहिजे तसा रिझल्ट त्या ठिकाणी येत नाही, तर त्यांना पुन्हा त्या ठिकाणी तणनाशकाची फवारणी घ्यावी लागते। तर मित्रांनो, आपण आता दोन तणनाशकाची त्या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत आणि ती दोन तणनाशक मार्केटमध्ये चांगल्याच प्रकारचं अवेलेबल आपल्याला भेटतात आणि भरपूर काही शेतकरी त्या दोन तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करतात, परंतु त्यांच्या शेतामध्ये जे मिस्टेक होते नेमकं तण त्यांच्या ओळखीचं राहत नाही आणि ते तणाच्या ओळखीचं तणनाशक राहत नाही, त्याच्यामुळे त्यांना पाहिजे तसा रिझल्ट त्या ठिकाणी येत नाही। तर आपण आता ते दोन तणनाशक कोणते आहेत तर त्याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि जेणेकरून आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये कसा रिझल्ट तण नियंत्रण करण्यासाठी येईल तर त्याचीच आता थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मार्केटमध्ये दोन प्रकारचे तणनाशक आहेत। एक ऑइल ग्रीप आहेत, जेणेकरून भरपूर शेतकरी याचा वापर त्या ठिकाणी करत असतात आणि एक 240 आहेत, त्याचा सुद्धा वापर भरपूर काही शेतकरी त्या ठिकाणी करत असतात। तर मित्रांनो, ऑइल ग्रीप आणि 240 हे दोन तणनाशकापैकी तुम्ही एक तणनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि यातला कोणतं तण नियंत्रण होतं आपण त्याची आता थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊ। मित्रांनो, जर का तुमच्या शेतामध्ये चिला असेल, त्यानंतर मौरी असेल, त्यानंतर रुंद पानाचं गवत असेल किंवा इतर गवतवर्गीय जे गवत असेल तर तुम्ही ऑइल ग्रीप हे त्या ठिकाणी घेऊ शकता। तर मित्रांनो, ऑइल ग्रीपमुळे आपल्याला हे बाकीचे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रमाणात जे गवत असेल ते गवतावर त्वरित त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो, परंतु हे आपल्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे। म्हणजे आपला गहू पीक हा 20-22 दिवसाचा असतो, त्यावेळेसच आपल्याला ऑइल ग्रीप या तणनाशकाचा वापर करायचा आहे। मित्रांनो, आता दुसरं तणनाशक म्हणजे 240। मित्रांनो, 240 या तणनाशकाचा उपयोग आपल्याला जर का आपल्या शेतामध्ये गाजर गवत जर का जास्त प्रमाणात असेल, म्हणजे जर का आपल्या गहू पिकामध्ये गाजर गवताचा प्रादुर्भाव जर का जास्तीचा असेल तर आपल्याला 240 हे तणनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे। 240 हे तणनाशक गाजर गवत नियंत्रण करतच, प्लस बाकीचं जे वर्गीय गवत असतं म्हणजे गाजर गवताच्या वर्गातलं जिथलं पण गवत असतं तर ते सुद्धा आपल्याला नियंत्रण करण्यासाठी मदत करतं। आणि मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जर का गाजर गवत असेल किंवा गाजर गवताच्या वर्गातलं जिथले काही गवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 240 हे तणनाशक वापरू शकता। 240 तणनाशक वापरल्यावर तुम्हाला चांगल्याच प्रकारचा गाजर गवतावर आणि त्या वर्गातले जिथले पण काही गवत आहेत तर त्याच्यावर चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटेल। तर मित्रांनो, तुम्ही 240 मारल्याच्या नंतर गव्हाला कोणत्याच प्रकारचा झटका किंवा कोणत्याच प्रकारचा ताण त्या ठिकाणी बघायला भेटणार नाही आणि जर का तुम्ही ऑइल ग्रीप मारलं तर तुम्हाला थोडासा आपल्या गहू पिकामध्ये ताण बघायला भेटेल। मित्रांनो, या दोन तणनाशकापैकी तुम्हाला कोणतं तरी एक तणनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या शेतामध्ये कोणतं गवत आहेत या गवताला अनुसरून हे दोन्हीपैकी तुम्हाला एक तणनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी तुमच्या गहू पिकामध्ये करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही नेहमी कोणतं तणनाशक वापरतात, तुमच्या भागात कोणतं तणनाशक चालते तर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा।